मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून सम्राटनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका चालकाचा ताबा सुटून सिमेंट मिक्सर वाहन बाजूच्याच असणाऱ्या प्रथमेश सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारात पलटी झाल्याची घटना घडली। या अपघातात एका मुलाचा मृत्यू तर 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शनिवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। नासिर शेख वय वर्षे 14 असं अपघातात मृत पावलेल्या मुलाचं नाव आहे। तर विशाल सोनावणे, आशिक इनामदार, प्रभाकर सलियान, अब्दुल वफा, फरीद शेख आणि आशा दाधवड अशी जखमींची नावं आहेत। शनिवारी रात्री मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून एक सिमेंट मिक्सर वाहतूक करत होता। हे वाहन बाह्यवळण मार्गावरून सम्राटनगरकडे उतरणाऱ्या रस्त्यावर जात असताना वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं मिक्सर बाजूच्याच प्रथमेश सोसायटीची संरक्षक भिंत तोडून सोसायटीच्या आवारात पलटी होऊन अपघात घडला। यामध्ये एकूण 7 स्थानिक रहिवासी जखमी झालेत। त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्यापैकी नासिरचा मृत्यू झालाय। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकेसह तसंच मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, अग्निशमन दलाचे जवान, इमर्जन्सी टेंडर, रेस्क्यू वाहनासह आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। या घटनेत मिक्सर पलटी झाल्यानं 7 स्थानिक रहिवासी जखमी झाले। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तसंच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील रात्री घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला असून त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। अपघात दुर्दैवी आहे। ज्या रस्त्यावरनं मोठी गाडी यायला नको त्या रस्त्यावरनं ती गाडी आली। RMCची गाडी होती, म्हणजे कमीत कमी 25 टनाची गाडी होती आणि त्याचा उतार इतका घाणेरडा आहे कारण का तो गाड्यांसाठी रस्ताच नव्हता, तो येण्या जाण्यासाठी चालण्यासाठी रस्ता बनवला होता। ठीक आहे, त्याच्यात काय राजकारण करायचं नाही आहे, पण ती गाडी आली, त्याला स्पीड ब्रेकर नाही आहेत त्या रस्त्याला। अनेक वेळा सांगून देखील स्पीड ब्रेकर केले नाहीत, म्युन्सिपालिटीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं नाही आणि अखेरीस एक गाडी, मोठी गाडी उतरली, घुसली आणि आज आता 2 जण गेलेले आहेत, काही जण गंभीर आहेत। 4-5 जणांचे हातपाय तुटलेले आहेत आणि ॲडमिट केलेले आहे मुंब्र्यामध्ये। मी स्वतः कमिशनरला बोललो आहे की ज्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्यावरती कारवाई करायला हवी। मुंब्र्यामध्ये आत्तापर्यंत 2 ॲक्सिडेंट झाले, दोन्ही कॉन्ट्रॅक्टर्सच्या चुकांमुळे झाले, पण कुठलीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही। कॉन्ट्रॅक्टर्स मोठे मोठे असतात। आता जे मेले आहेत, आता त्याचा बाप तिथे बसलेला आहे, झोपडीत राहतो, काय करणार होता तो बिचारा। ठाणे महापालिका क्षेत्रातील जे मालमत्ताधारक करदाते 30 जूनपर्यंत पहिल्या 6माहीच्या करासोबत दुसऱ्या 6माहीच्या कराची रक्कम महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या 6माहीच्या सामान्य कराच्या रकमेत थेट 10% सवलत देण्यात येणार आहे। सामान्य करातील सवलत योजनेस मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या कर सवलतीस अंतिम मुदतवाढ दिली आहे। तसंच मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्यानं मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करून करदात्यांनी महापालिकेस सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त राव यांनी केले। ज्या करदात्यांनी 1 एप्रिल ते 15 जूनपर्यंत पहिल्या 6माही कराच्या रकमेसह दुसऱ्या 6माहीचा कर एकत्रितरित्या महापालिकेकडे जमा केलाय त्यांना दुसऱ्या 6माहीच्या रकमेतील सामान्य करात 10% सवलत देण्यात आली आहे। या सवलतीला करदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तसंच करदात्यांकडून प्रशासनास होणाऱ्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर सामान्य करातील 10% सवलत 30 जूनपर्यंत अंतिमतः वाढ देण्यात आली आहे। या सवलतीचा लाभ करदात्यांनी घ्यावा असं आवाहन महापालिकेनं केले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते।
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे लोकसभा निवडणुकीत 400 पारच्या घोषणेमुळे कार्यकर्ते निवांत राहिले, परंतु आता पदवीधरांच्या निवडणुकीत गाफील राहू नका असा सावधगिरीचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असलेले निरंजन डावखरे यांचा विजय संकल्प मेळावा ठाण्यात टिपटॉप येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. लोकसभा निवडणुकीत चुकीचं नेरेटिव्ह पसरवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली. नेरेटिव्ह पसरवण्यात काही NGO देखील आघाडीवर होत्या. काही संस्था सरकारच्या विरोधात मत व्यक्त करणाऱ्या असून NGOच्या रूपात हे अर्बन नक्षलवादी घुसले आहेत. मोदी हटाव हेच त्यांचं लक्ष होतं असा गंभीर आरोपही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. दुसरीकडे 400 पारच्या आत्मविश्वासावर कार्यकर्तेही निवांत राहिले. मात्र या निवडणुकीत गाफील राहू नका असा कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. निवडणुकांना आम्ही धार्मिक वळण कधीच दिलं नव्हतं. मोदींनी 10 वर्षात तर राज्यात आम्ही 2 वर्षात मोठा विकास केलाय. मतांमध्ये आपण खूप कमी पॉईंटने मागे आहोत. चुकीच्या नरेटिव्हमुळे भामरे मालेगावात तर भिवंडीत कपिल पाटील यांना कमी मतदान झालं. आता मोदीजी केंद्रात बसलेत. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येईल. घरी बसवणाऱ्यांना मतदान करणार नाही, तसंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले देवेंद्र फडणवीस यांनी देखील कार्यकर्त्यांना गाफील न राहण्याचं आवाहन केलं. लोकसभेत ठाणे आणि कोकणात महायुतीला यश आलं. काही लोकांनी गर्जना केली की आम्ही तडीपार करू, मात्र मतदारांनीच त्यांना कोकणातून तडीपार केले असा टोला फडणवीस यांनी लगावला. 6.5 जागांपैकी 5.5 जागा महायुतीच्या निवडून आल्या. चुकीच्या नरेटिव्हमुळे जे मुंबऱ्यात घडलं तेच भिवंडीत घडलं. मात्र पुन्हा एकदा कोकणाचा आशीर्वाद महायुतीला मिळणार आहे. पानसे यांना उमेदवारी मागे घ्यायला लावल्यामुळे फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे देखील यावेळी जाहीर आभार मानले. डावखरे हे तरुण उमेदवार आहेत. 2 टर्म त्यांनी प्रतिनिधित्व केले. सर्वांना स्वभावाने जिंकणारा उमेदवार आहे. विधान परिषद पदवीधर आणि जनसामान्यांचे त्यांनी प्रश्न मांडले. सभागृहातील कामगिरी चांगली राहिली. जागरूक आमदार म्हणून त्यांना पाहिलं जातं. डिजिटल शाळांचा उपक्रम 5 जिल्ह्यात राबवला. ही निवडणूक प्रचारापेक्षा नियोजनाची निवडणूक आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त जबाबदारी आहे. रायगड जोडला तर 1.5 लाख मतदार होतात. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीची सरशी होईल असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. कोपरी येथील मिटबंदर भागात सदनिकेतील छताचं प्लास्टर कोसळून 3 जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. प्रदीप मोहिते, यश मोहिते आणि निधी मोहिते अशी जखमींची नावं आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले.
मीठबंदर येथे सुमारे 35 वर्ष जुनी श्रमदान ही 4 मजली शासकीय इमारत आहे. या इमारतीत एकूण 20 सदनिका असून 10 ते 12 सदनिकांमध्ये खांबांना तडे गेलेत, तसंच प्लास्टरही निखळले. त्यामुळे ही इमारत राहण्यासाठी धोकादायक झाली आहे. रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास इमारतीतील एका सदनिकेतील छताचं प्लास्टर कोसळलं. या घटनेत प्रदीप, यश आणि निधी हे तिघेही जण जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करून त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आज बकरी ईदचा उत्सव मुस्लिम बांधवांनी ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरातील विविध भागात नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी ईद उल अजहा साजरी केली. ठाणे शहरातील प्रमुख मशिदींमध्ये पहाटेपासूनच नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारक म्हणत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शहरातील विविध ठिकाणी बकरी ईदच्या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध धार्मिक स्थळांवर विशेष नमाज पठण, कुराण पठण आणि धार्मिक प्रवचनांचं आयोजनही करण्यात आलं. यावेळी मुस्लिम बांधवांनी आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रमंडळींसोबत सणाचा आनंद घेतला. बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांनी पारंपरिक कपडे परिधान केले होते आणि गोडधोड पक्वान्नांचे खास मेनू तयार केले होते. विविध प्रकारच्या मांसाहारी आणि शाकाहारी पक्वान्नांचे मोठ्या प्रमाणात वितरणही करण्यात आलं. यावेळी गरीब आणि गरजू लोकांनाही मदत करण्यात आली. ठाणे शहरातील पोलीस प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडक उपाययोजनाही केल्या होत्या. शहरातील प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. कोणतेही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष पोलीस पथक तैनात करण्यात आलं होतं. ईदच्या निमित्तानं शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन सद्भावना आणि ऐक्याचा संदेश दिला. ठाणे शहरातील बकरी ईद उत्साहाने आणि शांततेत साजरी करण्यात आल्याचं या निमित्तानं दिसून आलं.